सोलापूर शहरामध्ये शनी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। रेल्वे स्टेशनजवळील शनी मंदिरात सोमवारी शनीश्वर अर्थात शनी महाराज जयंती साजरी करण्यात आली। दुपारी 12:15 पाळणा सोहळा झाला। शनी महाराजांचा जय जयकार झाला, महाआरती झाली। रात्री 10 नंतर ही भाविकांची दर्शनासाठी रीघ होती। काळे कापड, तीळ, मीठ, तेल असं देवाचरणी अर्पण करण्यात येत होतं। 100 किलो मसाला भात आणि 100 किलो बुंदी लाडू, शिरा असा महाप्रसाद करण्यात आला होता। 8000हून अधिक भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला, तसंच असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। सोमवारी सकाळी 6ला कल्लय्या गणेचारी, महादेव गणेचारी यांनी रुद्राभिषेक व तेलाभिषेक केला। दुपारी 3 ते 5 या वेळेपर्यंत महापूजा झाली। यावेळी नागनसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, मैंदर्गी मठाचे नीलकंठ शिवाचार्य महास्वामी, शिवलिंग यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली। मंदिर उत्सव समितीचे नियोजन योगेश विनायक गणेचारी, अशोक कर्मपूट, भागन्ना कल्लूरकर, हनुमंत बिराजदार यांच्यासह भाविकांनी सहकार्य करून हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला। स्टेशनजवळ शनीश्वर मंदिराचे पुजारी कल्लय्या स्वामी गणेचारी, आज स्टेशनरोड शनी मंदिर येथे वैशाख कृष्ण पक्ष शनी अमावस्या हे शनीश्वर महाराजांची जयंती जन्मदिवस आहे आणि त्या कारणानं ते शनीश्वर मंदिरामध्ये सकाळी 6 वाजता श्री शनिदेवाचा मूर्तीला शनीश्वर रुद्राभिषेक, तेलाभिषेक हा कार्यक्रम झाला। त्यानंतर दुपारी 12:15 हे पाळण्याचा कार्यक्रम करण्यात आले आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्व सुवासिनी भक्तांनी, सुवासिनी आणि स्त्रियांनी, सर्व माता भगिनींनी असंख्य याने संख्येने सहभाग घेऊन हे फार मोठा उत्सवाचा कार्यक्रम झाला आणि दुपारी 12 वाजता आणि त्यानंतर सकाळपासून ते आता संध्याकाळपर्यंत ते प्रसाद वाटप कार्यक्रम चालू आहे। सकाळपासून चालू केलेला अजूनसुद्धा चालू आहे आणि दुपारी त्यानंतर 3 वाजता श्री शनिदेवाचा रुद्राभिषेक, तेलाभिषेक, महापूजा आणि महाआरती आणि अलंकार पूजा हे सर्व करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये नागनसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महाराज आणि मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य महाराज, आता कडगावचे शिवलिंगेश्वर महाराज हे तिन्ही महाराज उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। त्याच्या अगोदर श्री गौडगावचे माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज त्यांनी पण येऊन दर्शन करून त्यांनी पण पूजा करून गेलेले आहेत। त्यासाठी आज शनिदेवाचा तेलाचा अभिषेक होतो आणि काळा उडीद, काळा पापड, काळा तीळ हे सर्व शनीश्वर देवाला अर्पण करतात। ते अर्पण करण्यामध्ये ते काही लोकांचा म्हणजे दोष असते आणि कुंभ, मेष, मकर ह्या राशींना 33 असल्या कारणानं ह्या राशीच्या लोकांनी तर अवश्य ते शनिदेवाचा दर्शन घ्यावा आणि शनिदेवाचा हे करून ते मनोभावे पूजा करून आणि त्यांच्या कामना जे काय असतं ते त्यांच्या देवासमोर सांगून आणि त्यांचा हे दूर करून घ्यावा। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।